विधान भवनातील दालनात मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिटं बैठक. अजितदादांच्या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर चर्चा. पोलिसांशी चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. रोहित पवारांची माहिती. दादांच्या विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली. दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या. रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केली मागणी. अजितदादांचा अपघात धोक्याने की धोक्याने? रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सवाल. एफआयआर का घेतला जात नाहीये? सरकार एफआयआरला का घाबरतंय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल. रोहित पवारांनी अधिवेशनात मुद्दा मांडावा. सुनेत्रा पवारांनीही या मुद्द्यावर बोललं पाहिजे. राज ठाकरेंचं वक्तव्य. अजितदादांच्या अपघात प्रकरणात मरीन लाईन्स पोलीस ठाण्यात 0 एफआयआर दाखल. तर अधिक तपासासाठी केस बारामतीकडे वर्ग. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद. नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार असं ट्विट. अजितदादा या दुर्दैवी अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होतोय. उद्या एआयबीचा प्राथमिक अहवाल येईल. त्यातून सत्य गोष्टी बाहेर येतील. रोहित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा. पायलट बदली झाला, विमान बदली झालं. अजितदादांच्या अपघातावर पिंकी माळीच्या वडिलांचा संशय. सकाळी 6:30 वाजता कुठलं ट्रॅफिक असतं? शिवकुमार माळी यांचा सवाल. मी विरोधात असल्याने एफआयआर घेतला जात नाही. सत्तेत असणाऱ्यांनी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी मदत करावी. रोहित पवारांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन. रोहित पवारांकडून छिछोरेपणा. अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न. अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका. तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी? सुनील शेळके यांचा रोहित पवारांना बोचरा सवाल. अजित पवारांच्या अपघाती निधनाचा अजूनपर्यंत तपास न होणं, ब्लॅक बॉक्स न सापडणं आणि रोहित पवारांची तक्रार न घेणं यातून संशय वाढत चाललाय. हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया. मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवारांमध्ये भेट. व्हीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला. रोहित पवारांकडून शिंदेच्या शिवसेनेचे आभार. उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार. नाशिककडे जाताना व्हीएसआर कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रवास. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचाही फडणवीसांसोबत प्रवास. अजित पर्व संपणार नाही. रोहित पवार यांचा सुनील तटकरे यांना टोला. महाराष्ट्रात सुनेत्रा पर्व सुरू. सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या घोषणेवेळी तटकरेंनी केलं होतं वक्तव्य. राष्ट्रवादीच्या 4 नेत्यांना रोहित पवारांचा इशारा. कोणी नेता सुनेत्रा काकींच्या खांद्यावर हात टाकतो, कुणी ओढतो. महाराष्ट्र बघतोय, सांभाळून वागा. रोहित पवारांचा राष्ट्रवादीतील नेत्यांना इशारा. 4 लोक आमदारांना नेत्यांपासून दूर ठेवतात. हे व्हिडिओत दिसलं. कालच्या पत्रकार परिषदेत झालेल्या गोंधळावर रोहित पवार यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार सक्षम महिला. त्या पत्रकार परिषदेला सामोरं जाऊ शकतात. कुणाला वाटत असेल की त्यांना कंट्रोल करता येईल तर ते भ्रमात. या 4 नेत्यांनी सांभाळून राहा, इतकंच सांगायचंय. पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवारांना बोलू न दिल्याच्या मुद्द्यावरून रोहित पवार यांचा निशाणा. विलिनीकरणावर सारखं कोण बोलतंय? दादांच्या पक्षातील 4 लोक विषयाला जिवंत ठेवतायत. याशिवाय त्यांचं महत्त्व दिसत नाही. रोहित पवारांचा टोला. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात पटेल तटकरे यांना माहिती होती. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा दावा. सूत्रांची माहिती. तर दिल्लीतून एकदा हिरवा कंदील आला की पक्षातील 1 आमदार सोडून सर्व मी सांगेन तिथे सह्या करतील, असंही दादांनी सांगितल्याचा पवारांच्या नेत्यांचा दावा. रोहित पवारांना फक्त स्टंटबाजी करायची. धनंजय मुंडे यांची टीका. तर विलिनीकरणाची चर्चा करताना घाई नव्हती का झाली? सत्तेत आहात तर किमान एफआयआरसाठी तरी मदत करा. रोहित पवारांचा पलटवार. रोहित पवार कोणावर आरोप करत नाही, संशय घेत नाही. मग रोहित पवारांची एफआयआर घ्यायला काय हरकत आहे? असं वक्तव्य शर्मिला ठाकरे यांनी केलं. दादा गेल्यानंतर काहींचा जणू अडथळा गेला की काय? आता एक चांडाळ चौकडी कार्यरत झाली. काल सुनेत्रा पवारांना पत्रकार परिषदेत बोलायला देखील या चांडाळ चौकडीने संधी दिली नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडेंची टीका. रोहित पवारांनी भाजपच्या नेत्यांवर बोलू नये. चंद्रशेखर बावनकुळेंचं वक्तव्य. रोहित पवारांचं बोलणं आमचं मन दुखावणारं. बावनकुळेंची प्रतिक्रिया. विलिनीकरणाच्या चर्चांवरून आम्हाला कुणावर टीका करायची नाही. धोरण आणि भूमिका ठरलेल्या होत्या. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. तर काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगून बोला. शिंदेंचं राष्ट्रवादीच्या नेत्यांना सल्ला.
मुंबईत मराठी माणसाने ताकद दाखवली। यावेळी आपला महापौर होऊ शकला नाही, पण पुढच्या वेळी आपलाच महापौर होणार, उद्धव ठाकरेंकडून विश्वास व्यक्त। मवियाच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हव्या, आदित्य ठाकरे यांचा दावा कायम, तर काँग्रेसकडून 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवारांची माहिती। राज्यसभेला काँग्रेसचा उमेदवार द्यावा, महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना विनंती, तर उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेत जावं असा आमचा प्रस्ताव, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। राज्यसभेवर जाण्याची अनेकांची इच्छा, त्यात चुकीचं काय? राजन विचारे, दानवे, खैरेही इच्छुक, उद्धव ठाकरे निर्णय घेतील, राऊतांची माहिती। हिंदी सक्तीचा अहवाल स्वीकारला, पण अंमलबजावणीच्या समितीची बैठक झाली नाही, जुनं दळण दळत बसायची यांना सवय, उद्धव ठाकरे यांचा फडणवीसांना टोला। मराठी भाषा येत नाही म्हणून थोबाडीत मारण्यापेक्षा त्याला मराठी येण्यासाठी प्रयत्न करा, मंत्री उदय सामंत यांचा नाव न घेता राज ठाकरे यांना टोला, तर परप्रांतीयांना मराठी येण्यासाठी प्रयत्न करणार, सामंतांचं वक्तव्य। महाविकास आघाडीने कुणाला राज्यसभेचा उमेदवार करावा हा त्यांचा प्रश्न, पण जागेसंदर्भात यांच्यामध्ये समन्वय नाही, राज्यसभेच्या जागेवरून मंत्री उदय सामंत यांची मवियावर टीका। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकर यांना साध समाजासाठी एकत्रीकरण करा, दोघं एकत्र आलो तर आमची ताकद आणखी मोठी होणार, आठवलेंना विश्वास, सगळ्या गट तटांना आपण एकत्र आणूया असंही आवाहन। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसंदर्भात तातडीची बैठक बोलवू, आम्ही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहू, नाशिकच्या विश्व मराठी साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। शिखर बँक घोटाळा प्रकरणात दिवंगत अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतरांना क्लीन चिट, 25,000 कोटींच्या कथित बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट विरोधातील याचिका विशेष न्यायालयाने फेटाळल्या। मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेत येणार, खारगे समितीचा अहवाल ऍक्शन टेकन रिपोर्टसह अधिवेशनात सादर केला जाईल, सूत्रांची माहिती। भिवंडीत बंडखोरी करणं भाजपच्या नगरसेवकांना भोवण्याची शक्यता, 6 बंडखोर नगरसेवकांना चव्हाणांनी काही भिवंडीत भाजप बंडखोर सत्तेवर आहे, भाजपचे बंडखोर नगरसेवक भिवंडीच्या महापौरपदी विराजमान झाले। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंग यांचं निलंबन, मंत्री पंकजा मुंडे यांच्या ब्रीफिंगला हजर राहणार नाही असं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सचिव एम देवेंद्र सिंग यांनी कळवलं होतं। सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची राज्य सरकारच्या निर्णयाला स्थगिती, अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रशासक सरपंचांना कुठलाही आर्थिक व्यवहार करता येणार नाही। यवतमाळच्या महागाव नगरपंचायतमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेत भाजपकडून सत्ता स्थापन, तसंच काँग्रेसच्या 3 बंडखोरांनी आतून मतदान केल्याने राजकीय समीकरण बदललं, भाजप नेते नितीन भुतडांची खेळी यशस्वी। सुप्रीम कोर्टानेही संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला, पुढील 1 वर्षासाठी वाल्मिक कराड जेलमध्येच असणार, 1 वर्षानंतर नवीन जामीन अर्ज दाखल करण्याची वाल्मिक कराडला मुभा। आता सर्वांसमोर सर्व काही बोलणार, वाल्मिक कराडच्या मुलाची सोशल मीडियावर सूचक पोस्ट, तर पोस्ट टाकण्यापेक्षा समोर या आणि सत्य सांगा, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणातील नार्कोटेस्टचा अहवाल एसआयटीच्या हाती, नार्कोटेस्ट अहवालातून महादेव मुंडे यांच्या हत्येचं सत्य बाहेर येण्याची शक्यता। जळगावच्या देवगिरी बँकेचे कोट्यावधींचे कर्ज थकवल्याप्रकरणी ठाकरेंच्या सेनेच्या उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ, उन्मेष पाटलांच्या मालमत्ता जप्तीनंतर बँकेची पुन्हा नोटीस, मालमत्तेशी संबंधित कुणीही व्यवहार करू नये, बँकेची नोटीस। तोतला बोलल्याने सोमय्यांनी मला 10 कोटींची नोटीस पाठवली, किरीट सोमय्यांना मुस्लिम घुसखोर आतंकी वाटतात, इम्तियाज जलील यांची टीका, तर सोमय्यांना मशीद अजान याचाही प्रॉब्लेम आहे, जलील आक्रमक। उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक, मिलिंद नार्वेकरांनी अभ्यास करून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले, मुद्द्यांचा सरकार गांभीर्याने विचार करेल, शिंदेंची माहिती। भाजपचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी खासदार सुजय विखे पाटलांनी भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेतली, पक्ष संघटनेत कामाची संधी दिल्याबद्दल मानले आभार। मालेगाव महापालिकेतील नमाज पठण प्रकरणाची प्रशासनाकडून गंभीर दखल, बेजबाबदारपणाचा ठपका ठेवत विद्युत अभियंता अभिजित पवार यांचं निलंबन, विद्युत पुरवठ्याबाबत नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने पालिकेत नमाज पठणाचा प्रकार। मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणात शीतल तेजवानीची सुटकेसाठी हायकोर्टात धाव, हायकोर्टाकडून राज्य सरकारला नोटीस, भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे सरकारला आदेश।
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराजांना अलाहाबाद कोर्टाचा मोठा दिलासा. बालशोषण प्रकरणात निर्णय येईपर्यंत अटक नको. तपासात अविमुक्तेश्वरानंद यांनी सहकार्य करावं. कोर्टाचे अविमुक्तेश्वरानंद यांना निर्देश. अविमुक्तेश्वरानंद महाराजांवर बालशोषण प्रकरणात गुन्हा दाखल. सचिन तेंडुलकरने शरद पवारांची भेट घेतली. मुंबईतील ब्रिचकंडी रुग्णालयात जाऊन सचिननं पवारांची भेट घेतली आणि तब्येतीची विचारपूस केली. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विधान भवनात कार्यक्रमाचं आयोजन. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या. मी शब्दाला का बे साल्या असं मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळालं. फडणवीसांनी किस्सा सांगता सभागृहात एक हशा पिकला. विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी. सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, पण अनेक आमदार गैरहजर. आदित्य ठाकरेही विधान भवनातील कार्यक्रमाला गैरहजर. त्यांनी मराठी भाषा भवनाला स्थगिती दिली. त्यांची भाषणं का आम्ही ऐकायची? मराठी भाषा गौरव दिनाला गैरहजर राहिल्याप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं स्पष्टीकरण. मराठीचा खरा सन्मान भाजपने केला. उबाठाने फक्त देखावा केला. मराठीला अभिजात दर्जा मोदींनी दिला. ढोंगीपणा राऊतांनी केला. नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर. मराठी लोकांनी उत्तम दर्जाचा डेटा तयार करावा. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विट. तसंच समाज माध्यमांवर मराठी टीका द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका. मराठी भाषा दिनानिमित्ताने शुभेच्छा देताना आवाहन. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये. सरकारी कागद नाही म्हणून त्याला कागदाची अंमलबजावणी झाली नाही. विधिमंडळात कागद कसले दाखवता? हिंदी सक्तीवरून संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका. मराठीचा खरा सन्मान भाजपने केला. दिखावा उभाटाने केला. नवनाथ बन यांची टीका. मनसेकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दादरमध्ये अभिजात ग्रंथमेळ्याचं आयोजन. मनसेनं अनोखं भव्य पुस्तक प्रदर्शन भरवलं. यावेळी देखील 100हून अधिक पुस्तकांचे स्टॉल्स लावण्यात आले. दादरमधील मनसेच्या पुस्तक प्रदर्शनाला शर्मिला ठाकरेंची भेट. पु ल देशपांडे हे माझे आवडते लेखक. शर्मिला ठाकरेंची प्रतिक्रिया. तर पुढच्या वर्षी लहान मुलांसाठी जास्त पुस्तकं असतील. शर्मिला ठाकरेंकडून खात्री व्यक्त. नाशिकमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलनाचा उत्साह. संमेलनाला मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती. भालचंद्र नेमाडे यांना साहित्यभूषण तर श्रीनिवास कुलकर्णी यांना वि. दा. करंदीकर जीवन गौरव पुरस्कार. नाशिकमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन. ग्रंथदिंडीने कुसुमाग्रज नगरी दुमदुमली. पारंपरिक वेशभूषेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग. किरीट सोमय्या यांची सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये बांगलादेशी जन्म नोंदणी घोटाळ्याप्रकरणी बैठक. पालिका प्रशासनाने आधी असमाधानकारक उत्तरं दिली होती म्हणून अधिकाऱ्यांना भेटलो. सोमय्या यांची प्रतिक्रिया. केजरीवालांवर आरोप करणाऱ्यांनी माफी मागावी. केजरीवालांची निर्दोष मुक्तता झाल्यानं आदित्य ठाकरेंची मागणी. भाजपकडून ईडी सीबीआयचा दुरुपयोग. आदित्य ठाकरे यांची टीका. जळगाव देवगिरी बँकेचे कोट्यावधींचं कर्ज थकवल्याचं प्रकरण. ठाकरेंच्या सेनेच्या उन्मेष पाटलांच्या अडचणीत वाढ. उन्मेष पाटलांच्या मालमत्ता जप्तीनंतर बँकेने पुन्हा नोटीस पाठवली. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी अंधेरीच्या सबवेबाबत सभागृहात प्रश्न मांडला. 50 वर्षापासून सबवेखाली पाणी साचतंय. 3 वेळा लक्षवेधी मांडली पण उत्तर मिळालं नाही. मुरजी पटेल यांनी प्रश्न मांडला. आमदार विक्रम पाचपुते यांनी महाराष्ट्रातील प्लास्टिक फुलांचा मुद्दा सभागृहात मांडला. फुलांवरील रंगामुळे शरीरावर दुष्परिणाम होतो. पाचपुतेंचा दावा. तर कृत्रिम फुलांवर बंदी आणता येणार नाही. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचं उत्तर. अहिल्यानगरमधील लाँग मार्चला यश. सरकारकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील दादा भुसेंसोबत बैठक यशस्वी. 19 ते 25 वर्षाच्या वयात लग्न झालं पाहिजे. यामुळे कौटुंबिक कलहही कमी होतात. सरसंघचालक मोहन भागवत यांचं पंजाबमध्ये वक्तव्य. 3 मुलं असणं सर्वोत्तम. या जुन्या वक्तव्याचाही पुनरुच्चार. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कोकण विभागीय काँग्रेस लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिर आजपासून चिपळूण येथे सुरू. संघटनात्मक कामकाज तसंच पक्षाच्या धोरणांवर मार्गदर्शन केलं जाईल. परभणीत शक्तीपीठ बाधित शेतकऱ्यांच्या बैठकीत भाजप काँग्रेस जिल्हाध्यक्षांची बाचाबाची. जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी बोलावलेल्या बैठकीत भाजपच्या जिल्हाध्यक्षाला खासदारांच्या बाजूला बसवल्यानं वाद. तर पोलिसांच्या दडपशाहीवेळी सत्ताधारी भाजपचे कोणीच फिरकलं नाही. शेतकऱ्यांचा आरोप. सोलापुरात एफआरपीच्या अंमलबजावणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. गाळा बंद होऊन 1.5 महिना लोटला तरी ऊस बिल न दिल्याने संताप. साखर सहसंचालक कार्यालयाबाहेर निषेध. भंडारा गोंदियातील बाळविक्री प्रकरणी 10 सदस्यीय एसआयटी स्थापन. एसडीपीओ यांच्या नेतृत्वाखाली होणार तपास. हे पथक संपूर्ण रॅकेटची आणि संबंधितांची चौकशी करणार.
मुंबईतल्या कांदिवलीमध्ये बालभारती कॉलेजचा गुजराती भाषेतला फलक हटवला. TV9 ने दाखवलेली बातमी गुजरातमधील बोर्ड काढून टाकण्याचा मनसेने दिला इशारा. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर. भटक्या कुत्र्यानं चावा घेतल्यानं 7 वर्षाच्या मुलाचा मृत्यू, एक मुलगा जखमी. कल्याणच्या मोहनी गाळेगाव या परिसरातील ही दुर्दैवी घटना. अमरावतीत रेल्वे पूल पाडण्याचं काम रखडलं. बांधकाम विभागाच्या परवानगी अभावी पुलाचं काम रखडलं. शहराला जोडणारा महत्त्वाचा पूल 6 महिन्यांपासून आहे बंद. नागपुरात सीलबंद लिफाफ्यातून 12वीच्या प्रश्नपत्रिका गायब होत असल्याची तक्रार. एका लिफाफ्यात एकूण 25 प्रश्नपत्रिका असतात. परीक्षा केंद्रावर प्रत्यक्षात मात्र 24 प्रश्नपत्रिका पोहोचत असल्याची तक्रार. पर्यवेक्षकांकडून बोर्ड अधिकाऱ्यांना अहवाल सादर. नागपुरात पेपरफुटीचा प्रकार घडलेला नाही. विद्यार्थ्यांनी गैरसमज करण्यासाठी केलेला हा प्रकार हाणून पाडला. दोषींवर कठोर कारवाई होईल, नागपूर बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती. नागपूर 12वी पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंत 8 आरोपी अटकेत, तर फरार आरोपींचा शोध सुरू. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचा पेपर टेक 1 या व्हॉट्सअप ग्रुपवर फुटल्याची माहिती. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर. एसटीकडून विविध योजनांतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आता एनसीएमसी कार्ड अनिवार्य. सवलतींचा गैरवापर टाळण्यासाठी महामंडळाचा निर्णय. धुळे आगारात ज्येष्ठ नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. एसटी महामंडळाने होळीनिमित्त 198 विशेष फेऱ्यांचं नियोजन केलं आणि त्यापैकी 83 बस आतापर्यंत फुल झाल्या. यात ग्रुप बुकिंग आणि वैयक्तिक कुटुंबियांचा समावेश. सर्वाधिक बुकिंग उद्याची.